घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की ऋषिकेश यांची तब्येत ही रिकवर झालेली असते. त्यावेळेस जानकी खाऊ घालताना म्हणते की तुमच्यावरती हा हल्ला कसा झाला. त्यावेळेस ऋषिकेश सर्व काही सांगतात की मी बाजार समितीमध्ये जात असताना काही गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला आणि त्यानंतर मी बेशुद्ध झालो. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते जर तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तू असं रडलेलं मला अजिबात आवडत नाही आणि मी आता तुझ्या समोर आहे ना. त्यानंतर इकडं घरी अवंतिकाला ऐश्वर्या म्हणते की मला माहीत आहे की ऋषिकेश दादांवरती जो काही हमला झालेला आहे तो सर्व शर्वरीचाच प्लॅन होता आणि दादांना काहीतरी सत्य कळालं असेल त्यामुळेच तिने हा हल्ला केला असेल. त्यावेळेस अवंतिका म्हणते की तुला असं का वाटत आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या सांगते की तिनं म्हटलं आहे की ते तिला CCTV फुटेज मिळालं आहे आणि ते तिने डिलीटही केलेलं आहे. त्यानंतर अवंतिका म्हणते की याचा अर्थ आता आपल्याकडे काहीच पुरावा नाही. त्यावेळेस आपल्याला नानांचा मोबाईल शोधणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हो. त्यानंतर इकडं जानकी विचारते की तुम्हाला माहीत आहे का जेव्हा तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये पडला होतात त्यावेळेस मी किती घाबरली होते आणि माझ्या पायाखालची जमीनच हादरली होती. त्यावेळेस इकडं ऋषिकेश सांगतात की मलाही कळत नाहीये की हा हल्ला माझ्यावरती का झाला. त्यावेळेस इकडं ऋषिकेश सांगतात की मी जेव्हा बाजार समितीमध्ये पेनड्राईव्ह मिळालं नाही म्हणून घरी येऊन जेव्हा पेनड्राईव्ह शोधत होतो तेव्हा मला तिथं वेगळाच पेनड्राईव्ह दिसला आणि तो काय असेल म्हणून जेव्हा मी चेक केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यामध्ये शर्वरी ही नानांना भेटायला गेलेली होती. त्यानंतर इकडं शर्वरी ही आईला टॅबलेट देते आणि म्हणते की आई आता तू जास्त विचार करू नको आणि आराम कर. त्यावेळेस इकडं सुमित्रा आई म्हणतात की मला विचार कसं येणार नाही, जरी तो माझा सौतेला मुलगा असला तरी तो माझ्या मुलासारखा होता. त्यावेळेस आई म्हणतात की हा सर्व हल्ला कोण केला असेल. तेवढ्यामध्ये तिथं ऐश्वर्या येते आणि शर्वरीला आवाज देते. त्यावेळेस शर्वरीला वाटते की तिने तिचंच नाव घेतलं आहे म्हणून ती खूप घाबरते. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की काय झालं घाबरायला. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तू मग असं सांगितलं की हल्ला मी केला आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की अजिबात नाही, मी फक्त तुझं नाव घेतलं. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की ठीक आहे आणि ऐश्वर्या सांगते की तू पोळ्या बनव आणि किचनमध्ये अवंतिका आहे. त्यानंतर इकडं शर्वरी ही पोळ्या बनवायला किचनमध्ये येते. त्यावेळेस तिथं अवंतिका ही असते आणि ती म्हणते की मी हॉस्पिटलमध्ये जात आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तू का दगदग करत आहेस, त्याच्यापेक्षा तू तुझ्या रिलेशनवरती लक्ष दे आणि सौमित्र आणि तुझं हेच होत असेल आणि तू त्याचं काहीच ऐकत नसशील. त्यानंतर इकडं अवंतिका तिथून निघून जाते आणि शर्वरी ही पोळ्या बनवते. त्यानंतर इकडं हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश सांगतात की मलाही हे कळतच नाहीये की माझ्यावरती हल्ला कसा झाला आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुम्ही त्यानंतर ते हे सर्व शर्वरी यांना विचारलं आहे आणि तुम्ही रात्री हे सर्वच प्रश्न सगळ्यांसमोरही विचारणार आहात त्यामुळेच तिने तुमच्यावरती हल्ला केला आहे. आणि त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मलाही तेच वाटत आहे आणि तू जे म्हणत होतीस तेच खरं वाटत आहे. त्यावेळेस इकडं जानकी सर्व काही सांगणार असते तेवढ्यामध्ये तिथं सिस्टर येतात आणि जानकीला बाहेर जायला सांगतात. जेव्हा इकडं जानकी बाहेर बसलेली असते तिथे अवंतिकाही येते आणि त्यानंतर अवंतिकाला जानकी सर्व काही सांगते की ऋषिकेश दादावरती जो काही हमला झालेला आहे तो सर्व शर्वरीनेच केलेला आहे. त्यावेळेस अवंतिकाही म्हणते की मला हे सर्व ऐश्वर्या ही सांगत होती पण माझा विश्वास नव्हता, पण आता विश्वास बसला आहे. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुला माहीत आहे का मला एका अननोन नंबरवरून फोन आला होता आणि त्याच्याकडे नानांचा मोबाईल आहे असं तो म्हणत होता. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की याचा अर्थ त्या मोबाईलमध्ये काही ना काही पुरावा असेलच असंही नाही ना. त्यावेळेस आपल्याला तो मोबाईल मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की हो पण त्यांनी त्या मोबाईलच्या बदल्यामध्ये 1 करोड रुपये मागितले आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की 1 करोड रुपये आपण कुठून आणणार आणि आपल्यापाशी असलेले दागिनेही आपण शर्वरीताईंना दिलेला आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण तो मोबाईल ट्रेस करू शकतो का. त्यावेळेस अवंतिका त्याच्या फ्रेंड करून तो मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तो मोबाईलचा नंबर हा मुळशी बॉर्डरपाशीच होता आणि त्यानंतर तो अनअवेलेबलच लागत आहे. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की त्याला सांग की तो मोबाईल सतत ट्रेस करत राहा. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की हो मी त्याला सांगितलेलं आहे पण आता आपण हे सर्व कसं करायचं आणि खरंच आपल्याला त्यामध्ये काही पुरावा मिळेल का. त्यावेळी जानकी म्हणते की काही करून मी पैशाचीही व्यवस्था करेल आणि तो नानांचा मोबाईल आपल्याला मिळालाच पाहिजे. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की खरंच मला तुमच्याकडून खूप शिकायला भेटतं आणि मला कळतच नाहीये की तुम्ही या परिस्थितीमध्येही एवढं धीराने कसं
मात करत आहात. त्यानंतर इकडं ऐश्वर्या ही आईंना गाणे लावून देते आणि आई झोपल्यानंतर नानांचा मोबाईल मिळतो का हे पाहत असते. तेव्हा तिला नानांचा मोबाईल कुठेच मिळत नाही. तेव्हा ती विचार करते की कुठे असेल नानांचा मोबाईल, आणि जेव्हा नानांचा मोबाईल मिळेल तेव्हा हे सर्व नाटक बंद होईल. तेवढ्यामध्ये तिथं शर्वरी येते आणि ऐश्वर्याला आवाज देते. त्यावेळेस ऐश्वर्या ही घाबरते आणि म्हणते की तू असं एकदमच येऊन मला आवाज का दिला. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तू काही शोधत होतेस का. त्यावेळेस ऐश्वर्या सांगते की हेअरपॉड शोधत होते आणि मी जेव्हा रूममध्ये आले तेव्हा माझ्यापाशीच होते, पण आता कुठे गेले आहेत ते मिळत नाहीयेत. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की ठीक आहे आणि चपाती झाली आहे, जेवायला या. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की मलाही कळत नाहीये आता या सगळ्यामधून मार्ग कसा काढायचा. त्यावेळेस इकडं ऋषिकेशला सर्व काही सत्य सांगावं असं जानकीलाही वाटत असतं, पण त्यानंतर इकडं अवंतिकाही म्हणते की सौमित्र्यालाही हे सर्व सत्य सांगायला हवं. पण इकडं जानकी तिला थांबवते आणि म्हणते की जर आपण सांगितलं आणि त्यांचा जर त्यांच्यावरती विश्वास नाही बसला तर आपण काय करायचं. आणि त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की सौमित्र हा तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केसही करणार आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे, केस केली तरीही काही हरकत नाही आहे, कारण की कोर्टातल्या केस ह्या खूप दिवस चालतात आणि त्या सर्वामध्ये आपल्याला शर्वरी विरोधातील ठोस पुरावाही मिळेल आणि मी एक दिवस हे सर्व करूनच दाखवेल आणि शर्वरी यांचा चेहरा सगळ्यांसमोरच येईल. तेवढ्यामध्ये तिथं पोलीस येतात आणि म्हणतात की जे पैशाची चोरी झाली होती त्याचा आणि ऋषिकेशवरती हल्ला केला त्याचा काही संबंध आहे का हे पाहण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि ऋषिकेश यांची चौकशी करायची आहे, म्हणून ते रूममध्ये जातात. त्यावेळेस जानकी ही बाहेरच थांबलेली असते.